2026 महाराष्ट्र मतसंग्राम या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। आता आपण प्रभागातील पंचनामा करणार आहोत, म्हणजे हा वार्ड क्रमांक 142। मुंबईमध्ये एकूण 227 वार्ड आहे, या वार्डचा नंबर 142। तर या स्थानिक नागरिकांचे काही समस्या असतील, त्या स्थानिक नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत। काही महिला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, नेमकं काय सांगाल, तुम्हाला इथे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? इथं पहिलं म्हणजे गटार स्वच्छ नाहीयेत। आज 7 वर्ष पूर्ण झाले नगरसेवकाच्या कारकिर्दीला, पण मानकुर हे स्वच्छच नाहीये। नाले सफाई नाहीये, स्वच्छता नाहीये, रस्ते बरोबर नाहीयेत, तसंच पाण्याची पण टंचाई आहे। घाण पाणी येतं, लोक पिण्याच्या लायक नाही, वास येतो त्या पाण्याचा। आणि मोटरा जातात तरी पाणी येत नाहीये। त्याच्यानंतर मानकुरमध्ये विकासच नाहीये। मेन महत्वाचं, लोकांचं सिलिंग पडतात, काय होतात, म्हणजे जे आले ते फक्त निवडून गेले, बाकी काहीच केलेलं नाहीये। जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये। आणि खूप मोठ्या आशेने लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं की मानकुरचा काहीतरी विकास होईल, पण हा मानकुर विकसित नाही झाला, भकासित झालेला आहे सध्या। फेरीवाल्यांचा कुठला त्रास आहे इथे? खूप त्रास आहे फेरीवाल्यांचा, जायला यायला रस्ताच राहत नाहीये। इतके जाम फेरीवाले होतात, त्यांना कोणाचं असं बंधनच नाहीये की एक बाबा लावू दे। बघा, प्रत्येकाला धंदा आहे, धंदा करू दे, प्रत्येकाचं पोट आहे, पण काहीतरी रीत असते, काहीतरी हे असतं की लाईनीत बसून व्यवस्थित राहावं। एखादं आजारी माणूस पडलं तर त्याला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर साधी अँब्युलन्स नव्हे, साधी मोटरसायकल नव्हे, रिक्षा सुद्धा जात नाहीये। इतकं इथं फेरीवाल्यांचा त्रास आहे। 2-3 दिवसापूर्वी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, उद्धव ठाकरे, राज ठाकरे। तर या युतीमुळे कुठेतरी प्रभाव पडेल का महाराष्ट्रामध्ये? खूप भरपूर प्रभाव पडेल, खूपच, आणि खूप छान झालंय। हे लोक एकत्र आली ना, त्यामुळे आम जनतेला खरंच न्याय मिळेल। कुठेतरी जो मराठी माणसावर जो अन्याय होत होता तो कुठेतरी आता थांबेल। काय वाटतं तुम्हाला, इथे रोज कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? ताई, यांनी सांगितलं तेच, पाणी, गटार, नाले बिले सगळे, म्हणून आम्हाला आता यंदा स्थानिक नगरसेवक पाहिजे बस। काय सांगाल ताई, घंटा गाडी वगैरे इथे येते का रोज? नाही, घंटा गाडी वगैरे काहीच नाही। आणि तुम्हाला कोणकोणत्या समस्या इथे जाणवतात रोज? म्हणजे असं काहीच नाही की फक्त इथे साफसफाई नसते, काही नाही, आणि आम्हाला म्हणजे काहीच हे नसतं। आणि आम्हाला स्थानिक हे पाहिजे, नगरसेवक पाहिजे। पहिलेचे नगरसेवक असे नव्हतेच, फक्त आम्ही त्यांना निवडून दिलं, पण त्यांनी एकदाही कामं केले नाहीत, असेच राहिलो आम्ही पण। आता एवढे दिवस नगरसेवक होते, त्यांनी म्हणजे कुठलाही कचरा गाडी, कचरा नाही, काय नाही, काहीच नाही, कोणचे नाले वगैरे काहीच साफ नाही केले त्यांनी। महिलांसाठी कुठल्या उपाययोजना राबवल्या त्यांनी? काहीच नाही केले, काहीच नाही। काय वाटतं, इथे मानखुर्दमध्ये कोणाचा महापौर असावा? शिवसेनाच असावं, ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू। काय सांगाल ताई, रोज कोणत्या कोणत्या समस्या? आता कचरा गाडी आहे, घंटा गाडी आहे, गाडी नाही, काही गटार स्वच्छ नाहीत, गटार तुंबलेली असतात। आणि आम्ही त्यांना निवडून दिलंय, ते नगरसेवक 5 वर्ष त्यांनी आहे ना मानकुरमध्ये गलोगली कधी त्यांनी तोंड दाखवलेलं नाही। म्हणून आम्हाला आहे ना, आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे, आणि तोच उमेदवार आम्हाला पाहिजे, दुसरं कोणी नको। कारण यांचं आम्ही बघितलं, निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काय केलं आणि काय काय नाही केलं। खूप त्रास झालेला आहे आम्हाला, आम्ही खूप त्रास सहन केलेला आहे, म्हणून आम्हाला आता स्थानिकच उमेदवार पाहिजे बस। आपण बघू शकतो इथे स्लम एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर? आणि या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्यातून वाहने जातात, तर नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो। त्यावर काही उपाययोजना कोणी राबवल्या नाहीत आतापर्यंत? नाही, कुणीच नाही राबवले आता। आणि आतमध्ये गल्ली पण गटारात लय भरलेलं आहे, पाण्याचा लय त्रास होत आहे, राहायला जायला जाऊ शकत नाही। इकडे जे बी होते नगरसेवकचा कोणी पण असू द्या, ते आतमध्ये गल्लीमध्ये असं वाटतं मला फिरलंच नाही ते कधी। आता तुम्ही जाऊन बघू शकताय, प्रेझेंट टाइमला आजची गल्ली टावरच्या खालती लय गटर भरून चालले। ते तिकडचं माणसं म्हणतात काय इकडचं नगरसेवक काय केले, आमच्यासाठीच काहीच केले नाही ते लोक। आता आम्ही पण असं विचार करतोय की इथं आता कोण पण आला नगरसेवक, ते आमच्यासाठी उभा राहावा, आमच्यासाठी बघावा, आणि आमच्या गल्ली स्वच्छ ठेवायला पाहिजे, कचऱ्याचं, नाल्याचं, पाण्याचं बरोबर बघायला पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, कोणता तरी प्रभाव पडेल? पडेल, खूप पडेल। दोन्ही पण एकत्र झालं आमच्यासाठी लय चांगलं आहे, आणि ते प्रभाव आम्हाला पडणारच आहे। मॅडम, पहिला अर्थ नगरसेवक, नगरसेवकचाच अर्थ आहे न म्हणजे नाले सफाई, र म्हणजे रस्ते, से म्हणजे जनताची सेवा करणारा, आणि म्हणजे अर्थच नगरसेवकामध्ये आहे, आणि ते हे एरियात झालेलंच नाहीये। नगरसेवक फक्त नावाला आणि ह्याच्यात राहिला। तर आता आमच्या सर्व आम जनतेचं असं मत आहे की आमच्यातला जो झोपडपट्टीत राहतो,
लोकांच्या मदतीला धावतो, सकाळपासून उठतो आणि सगळ्यांच्या सुखादुखात सहभागी होता. असा आम्हाला आमचा स्वतःचा आमच्या घरातला नगरसेवक हवाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत तर मराठी वाचेल का आता? नक्की वाचेल मराठी. आणि आम्हाला उद्धव आणि मनसे एकत्र आलेत त्यामुळं त्यांचाच महापौर बसेल अशी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा महापौर बसेल असं राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी बोलले होते. म्हणजे ते विधान सत्य होईल का? नक्कीच होणार. काय कुठल्या समस्या आहे तुम्हाला इथे? महिलांना स्टेशनवरून येताना बऱ्याच समस्या असतात. दारू पिणारे असतात, धक्के मारून जातात, महिलांना नीट येता येत नाही, त्याची समस्या आहे. पोलीस नसतात तिथे. पोलिसांची गरज आहे तिथे, कारण महिला एकट्या येऊ शकत नाहीये. फार म्हणजे विचित्र परिस्थिती झालेली आहे आमच्याकडे. हे असे गर्दुले असतात, दारू पितात, चरस गांजा वाढणारे, त्यांचा खूप प्रमाण ब्रिज खाली आहे ना, फार प्रमाणात त्यांचं वाढलेलं आहे. फेरीवाले पण अतिशय, म्हणजे एखादी बाई डिलेव्हरीवाली आहे, तिला जायचं असेल अर्जंटमध्ये, फेरीवाला त्याची गाडी काढत नाही. त्यांची ते मजुरी झालेली आहे एकदम, की ते आम्हाला स्वतः स्थानिक असून आमच्या लोकांनाच हे करतात, दादागिरी करतात वरून. का आता ते म्हणतात आमच्यावरती दुसऱ्यांचे हात आहेत मोठ्या लोकांचे, असं पण येते. खूप म्हणजे महिलांना बऱ्याच समस्या आहे, मुलांना समस्या आहे, शाळेत जाण्यासाठी पण मुलांना समस्या आहेत, मुलं सेफ नाहीयेत. एकंदरीत पाहायला गेलं तर चरस गांजा फुकून वगैरे इथे त्रास देतात. खूप त्रास महिलांना त्याचा जास्त त्रास होतो, लहान मुलांना, महिलांना. कारण चरस गांजावाले जास्त प्रमाणात आहे, त्याच्यावरती पण काहीतरी हे केलं पाहिजे. तरी आमच्या इथले स्थानिक नगरसेवक झाले तर त्याच्यावर जास्त काम करतील, महिला सेफ राहतील. आणि गटार, नाले, पाणी हे तर महत्वाची आमची हे. अजून आमच्याकडे विकास नाही, आम्ही आहे तिथेच आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचे लहान मुली असेल, ते जाणं येणं करत असेल, त्यांना तर भरपूर प्रमाणात इथे त्रास होतो. फार मुलींना तर जास्त प्रमाणात त्रास होतो. महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. महिला मुली सुरक्षित नाहीयेत. इथं नशेचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यावर काही बंदी येत नाहीये. म्हणजे मेन म्हणजे पहिली नशामुक्ती झाली पाहिजे आणि ते होण्यासाठी आपला हक्काचा माणूस पाहिजे. आणि तो इथला, ज्याला ते माहित आहे बाबा कुठे काय चालतं कुठे नाही, तो कोणीही बाहेरचा येईल आणि आम्ही करणार. ज्याला झोपडपट्टीत राहतो, झोपडपट्टीची काय परिस्थिती आहे, जनतेची काय परिस्थिती आहे, मतदात्याची काय परिस्थिती आहे, ज्याला माहित आहे असाच आम्हाला नेता हवा. आणि तो आमच्या मानखूरमध्ये झोपडपट्टीत राहणाराच पाहिजे. आम्हाला बंगल्यात राहणारा नगरसेवक नाही पाहिजे. पावसाळ्यात तर खूपच त्रास होतील, पाणी भरून जातं सांगितलं. प्रत्येक घरामध्ये पाणी शिरतं, पूर्ण घरं भरलेले असतात. लोक खाटीवरती, कुठं कट्ट्यावरती, ओट्यावरती, किचनवरती उभा राहून कामं करत असतात. लहान मुलं त्यांच्या घरात असतात, त्यांच्या नाकातोंडातनी पाणी जातं. तेव्हा कोणी आम्हाला विचारायला येत नाही तुमची काय परिस्थिती आहे. ते म्हणजे एरियातली लोकच एकमेकाला सहकार्य करतात. पण आम्हाला इथं कुठल्या नगरसेवकाचं, खासदाराचं, आमदाराचं कोणाचंही आम्हाला सहकार्य नाहीये. 142 असा वर्ड आहे की ते स्वतः जनतेच्या जीवावर राहते. कुठलाही नगरसेवक असेल तो इथे दखल घेत नाही. म्हणजे घेतच नाहीयेत आतापर्यंत, कोणीच दखल घेतलेलं नाहीये. 2012ला आम्ही जो नगरसेवक निवडून दिला होता आमच्या जनतेने, त्यांनी सांगितलं होतं माझं पहिलं काम आहे की मानखूरचा विकास करणे. मानखूर हे झोपडपट्टी राहणार नाहीये, तिथं बिल्डिंग होतील आणि विकास नक्की होईल. पण 2012चं वचन अजून सुद्धा आमचं पूर्ण झालेलं नाहीये. आम्ही झोपडपट्टीत आहे, 10x10च्या रूम मध्ये राहतो. आमचं जीवन कसं आहे आम्हाला माहित आहे ना. आम्हाला पाणी व्यवस्थित आहे ना, दवाखाने आहेत ना, शाळा आहेत, काही सुद्धा नाही. मुलीला बाहेर पाठवायचं म्हणलं तरी सध्या भीती वाटते. आज पोरं पळवायच्या टोळ्या आलेत. आज मुलींच्यावर, महिलांच्यावर अत्याचार होतात. पहिली दुसरीची 4-5 वर्षाची मुली सुद्धा लोक बघण्यात. मग आम्ही महिलांनी सुरक्षित राहायचं कसं? कोणाच्या जीवावरती सुरक्षित राहायचं? आम्ही स्वतःची सुरक्षा आम्ही करू, पण कितपत करू? जर 10-5 पडेल तर आम्ही काय स्वतःची सुरक्षा करणार आहे? एक आम्हाला सुरक्षित जागा पाहिजे आणि सुरक्षा ठेवणारा नगरसेवक, आमचा हक्काचा स्लम एरियातलाच नगरसेवक पाहिजे आम्हाला ना बंगल्यात राहणारा, गाडीतनं फिरणारा आम्हाला नगरसेवक नाही पाहिजे. तुम्ही आता बोललात की ते शौचालयाची समस्या आहेत, काय सांगा? शौचालयाची पण फार समस्या आहे. नीट शौचालय सुद्धा नीट साफ होत नाहीये, त्याच्यामुळे आजार पण वाढतंय महिलांना. शौचालय साफ नाही त्याच्यामुळे आजार पण वाढणारच आहे. आणि शौचालय फार कमी प्रमाणात आहे. झोपडपट्टी खूप मोठी आहे आणि शौचालय फार कमी आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर इथे शौचालयाची व्यवस्था नाही असं म्हटलं. नाहीये. शौचालय बांधलेले आहेत पण खूप त्रास आहे त्या शौचालयाचा. पण पाण्याची सोय नसते, साफसफाई नसते. 60 रुपयाच्या पासाचे ते 150-125 रुपये घेतात. त्यांनी बिझनेस चालवलाय. बाथरूम हा त्यांनी बिझनेस चालवलाय.
त्यांना काही घेणं देणं नाही. स्वच्छता तर नाहीयेच, पण महिला जर गेल्या तर म्हणतात 4 रुपये दे आणि नंतर आज जा. तसे जर म्हटलं तर महानगरपालिकेचे शौचालय आहे ते फ्री आहेत, महिलांसाठी तर फ्री आहेत, पण आम्हाला फ्री मिळत नाहीयेत. एक तर 150 रुपये 160 रुपयाचा पास घ्या, नाहीतर 4 रुपये द्या आणि आत एंट्री मारा. मग महिलांनी काय करायचं? आणि रात्री 11:30 नंतर बाथरूम बंद असतात. मग ऐन वेळेस महिला कुठे जाणार? हा पण प्रश्न आहे ना. मग हे सर्व म्हणजे आम्ही पूर्ण समस्येला आम्ही मानकुरवासी वैतागलेलो आहे, पूर्ण त्रासलेलो आहे आणि आम्हाला तो त्रास कमी करायचा आहे. त्यामुळे आम्हाला आमचा हक्काचा कोणीही असो, पण इथं राहणारा जो तो त्रासात राहतो, ज्याला ह्या गोष्टींचा त्रास आहे, अशाच व्यक्तीला आम्हाला उमेदवार पाहिजे. ताई, एकंदरीत काय सांगाल, कोणकोणत्या समस्या रोज तुम्हाला इथे जाणवतात? आम्हाला म्हणजे आमचा इथला हक्काचा माणूस पाहिजे पहिला मेन म्हणजे. परत आणखी इथे नाले गटर वगैरे तुंबतात, त्याची काय साफसफाई होत नाही, काय नाही. आम्हाला फक्त सांगितलं ना, आम्हीच दिलं की आम्ही करू, हे करू ते करू, पण अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही. 5 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही. 8 वर्ष झाले, 5 नाही 8 वर्ष चालू आहे. सध्या आपण उपस्थित आहोत मानखुर्द येथे 142वा वार्ड. या वार्डातील प्रभागाच्या लोकांची जी अवस्था आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो. इथे स्थानिक नागरिकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये आणि अगदी घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. आपण तुम्ही स्वतः पहा की हे दृश्य तुम्हाला दिसतंय की छोट्या छोट्या गल्लीतून लोक रोज जाणं येणं कसं करणार. आणि स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की इथे लोक मद्यपान सुद्धा करतात. मध्यरात्री 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत त्यांना इथून येणं जाणं करावं लागतं. तर मद्यपान करून इथं तरुण बसतात आणि एकंदरीत घाणीचं साम्राज्य इथं निर्माण झालं आहे. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल, नेमक्या तुमच्या समस्या काय? इथे छोट्याशा अगदी अरुंद जागेतून तुम्हाला जाणं येणं करावं लागतं. मोटा पाहिजे ना जगह, छोटा तो है ही है. बोलिए, दिक्कत क्या है आपको? हाँ, इधर मानखुर में काले मतलब बच्चे लोग के कुछ है, गार्डन नहीं बनाना चाहिए. गार्डन बच्चे लोग के खेलने का, कूदने का, बुढ़ी जवान है अपने की नहीं चल जाता तो उधर 1 घंटा 10 मिनट जाके बैठना चाहिए, आराम करना चाहिए. और जो सब गली वली तो अच्छे से बना के देना चाहिए, सबके सुविधा चाहिए. मानखुर में जो ना हो तो होना चाहिए, बस मेरा तो नहीं है. बघू शकतो आपण, अरुंद जागेतून येणं जाणं करावं लागतंय आणि स्थानिक नागरिकांना रोज इथे घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागतो. कुठली पण घंटागाडी इथे येत नाही. मद्यप्राशन करून इथे तरुणवयीन मुलं बसतात आणि स्थानिक नागरिकांना इथून 11 ते 12 वाजेपर्यंत येणं जाणं करावं लागतं. तर स्थानिक नागरिक इथे येऊन मद्यप्राशन करतात आणि येथील महिलांना खूप त्रास आहे, कारण स्टेशन बाहेर सुद्धा काही मद्यपान करून धूम्रपान करून व्यक्ती बसतात, ते टिंगल-टवाळ्या करतात, असं स्थानिक नागरिकांचं महिलांचं म्हणणं आहे. आपल्याशी बातचीत करण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल दादा, रोज कोणत्या समस्यांचा इथे सामना करावा लागतोय? इथं जास्ती करून आपल्याला गटराचाच प्रॉब्लेम आहे. लहान लहान पोरं असतात इथं आणि नेहमी पाणी भरलेलं असतात. 1 वर्ष झालं अजून कोण काही सफाई वगैरे केलेली नाहीये. गेल्या महिन्यात मी स्वतः आणि माझे मिसेस म्हणून काम केलेले आहेत. हे दोन्ही डाबा मी स्वतः सफा केलेले इथं. आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हा इथं डम भरलेला असतात बाजूला, इथं कचऱ्याचा तर एकदम लांब जावं लागतात, पण इथं गल्लीमध्येच भरलेला असतात कचरा सकाळचा. एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि या गल्लीचं पूर्ण गटर भरलेलं आहे तिथपर्यंत, लास्ट कोणच सफा करायला अजून आलेलं नाही. गली गली में लाइट नहीं, पानी और ये गटार साफ नहीं है, यही दूसरा क्या. और रास्ते नहीं ना बराबर, और गली में वो दारू गिरू पी के लोग इधर उधर घूमते हैं. लाइट का नहीं, वो ये साफ सफाई होती है क्या टाइम पर इधर? बाथरूम का ये नहीं ना, बाथरूम को पैसा दे के जाना पड़ता है, 3-3, 4-4 रुपए. उधर इतना बड़ा लाइन रहता है, भीड़ रहता है, साफ नहीं रहता है वो बाथरूम. और क्या, कोई घंटागाडी वगैरे आती है इधर रोज? घंटा गाड़ी नहीं आती. यायला जायला रस्ते पण नाहीयेत. परत इथे गटारी वगैरे साफ होत नाहीयेत. लाईटी वगैरे पण नाहीयेत. कधी कोणाला काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर लाईटी पण नाहीयेत इथे वगैरे. महिला सुरक्षेचा पण प्रॉब्लेम आहे. ते लाईटी वगैरे नाहीत, परत लाईट नाही, परत हा येतात. रस्ता आहे असं म्हणल्यावरती येतात. इकडे भरपूर लोक येतात. करत पण असते, पण आम्ही सगळ्याचे दरवाजे वगैरे बंद असतात, पण ते करत पण असतील. मेन म्हणजे ते लाईटी आणि गटारीचा मेन प्रॉब्लेम आहे. आणि साफसफाई तर होत नाहीये. हे रस्ते वगैरे दिसत असतील तुम्हाला. लाड बिल 4-4, 5-5 हजार रुपये तेच बोलते. लाड बिल आमचे म्हणजे गलीतून रस्ते व्यवस्थित नाहीत, अशा पाईप असतात, ते पडले एखादं रात्रीचं तर मग ते प्रॉब्लेम आहे.
बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत, गटारी बिलकुल म्हणजे जशा पहिले जसं होतं ना तेव्हा पहिले जसं साफ होत होतं तसं आता अजिबात होत नाही साफ, हमेशा भरलेले असतात. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. हो आहे की, असं काय नाही जे जे म्हणजे घरात दारू वगैरे काय म्हणला तुम्ही तसलं नाही मला माहिती बोलायचं, पण आमचे लाईट बिल खरं तर कमी करायच पाहिजेत. लय लाईट बिल यायला लागल्यात, 4-4, 5-5 हजार रुपये आम्ही लाईट बिल भरतोय माहितीये. मोटरशिवाय आम्हाला पाणीच नाही, असं तुम्ही पाणी सोडत नाही ते सांगा जरा. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की इथे साफसफाईकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणजे इथे घंटागाडी सुद्धा येत नाही, साफसफाई केल्या जात नाही आणि विविध त्यांना समस्यांचा इथे रोज सामना करावा लागतो. महिलांसाठी तर खूपच इथे समस्या उद्भवतात असं स्थानिक महिलांचं म्हणणं आहे. त्यांना स्टेशनवरून येताना सुद्धा त्रास होतो, स्थानिक गल्लीतून जाताना सुद्धा त्रास होतो. मद्यप्राशन करून इथे तरुणवयीन मुलं बसतात, टिंगल टवाळ्या करतात. अर्थातच घाणीचं साम्राज्य इथं निर्माण आहे आणि शौचालयाची कुठलीही इथे व्यवस्था नाहीये. म्हणजे शासकीय शौचालय असून सुद्धा इथे ते लोक पैसे घेतात असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या आपण उपस्थित आहोत मानखुर्द येथे आणि तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या, महिलांच्या समस्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता येत्या निवडणुका येतात, लोक प्रचारासाठी येतात खरं, पण ह्यांच्या ज्या समस्या आहे त्या काही दिवसासाठीच त्याचं निराकरण होतं, नंतर त्याचं निराकरण होत नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, नेमकं काय सांगाल, रोज तुम्हाला कोणकोणत्या समस्या इथे उद्भवतात आणि घाणीचं साम्राज्य इथे निर्माण आहे? हे गटर काढायला कोणी येत नाही. काल आम्ही आमचंच असं सांगूनच पर्सनली करून घेतलं म्हणायचं. असं तर कोणी काढायला येत नाही, कधी 6-6 महिने वर्ष येत नाहीये. आणि असे फिरणारे तर आहेत, पिऊन खाऊन तर फिरणारे आहेत, असं त्रास तर आहेच गल्लीत. चोरीचा वगैरे हे ते चोरी पण कितीतरी होती गल्लीमध्ये. असं लोक लावून जरी गेलं तरी पण चोरी होतीये, तरी पण कोणी येत नाही विचारायला बाबा हा कंप्लेंट केली आम्ही तरी पण नाही कोणी लक्ष देत. आणि हे गटरचं तर एवढं आहे का बाबा, घरात एवढं किडे घुसलं आमच्या. कुणी सगळे येऊन बाबा हे करतात, साफ तर काय होत नाही. काल आम्ही आमचंच करून घेतलं म्हणायचं सांगून. आपण पर्सनली दादा आले होते, त्यांनी साफ केलं बाबा काल. काय वाटतं, एकंदरीत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले त्यामुळे कुठला प्रभाव पडेल महाराष्ट्रामध्ये? बदल तर होणं गरजेचं आहे बाबा, म्हणजे नाही का, सत्ता बदलायला पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की इथे चोऱ्या होतात म्हणून रोज, काय सांगा? चोरी होता है अभी, थोड़ा सा भी दरवाजा अगर कोई नहीं रहेगा ना तो चोरी तो उठा के, और रात में 2-2 बजे 1-1 बजे रात में घूमते रहते हैं, 3-3 बजे पत्रे के ऊपर भी जाते आते हैं, पत्रे पे चढ़ते हैं, दरवाजा ठोकते हैं, कड़ी काट देते हाँ, हैं. अभी कहीं 1-2 घंटे के लिए मतलब कहीं रात में जाओ तो भी इधर उधर घूमते रहते हैं कि इधर आज ताला लाख है तो आज इधर ही करेंगे चोरी, ऐसा भी होता है. और इधर गंदगी तो देख सकते हैं. गंदगी, मेरी बच्ची खुद ही नया ड्रेस पहन के आई थी, इधर ही गिर गई थी गटर में. ये बच्ची गिरी थी, ये बच्ची, मेरा लड़का भी इधर गटर में गिरा था. और इधर का गटर भी बनना चाहिए, उधर का भी पूरा बनना चाहिए है, क्योंकि इधर से आने जाने का रहता है. पानी लगता है पूरा, सुबह पानी की वजह से कोई जा नहीं पाता है. अभी तो सूखा दिख रहा है, सुबह के टाइम देखो ऐसा लगता है बाढ़ आ गया इधर. वोट मांगने आते हैं क्या इधर? सब वोट मांगने आते हैं? आते हैं ना, वोट मांगने के लिए तो आते हैं. एक बार नहीं 10 बार आते हैं, 10 बार आते हैं वोट मांगने के लिए. वोट मांगते हैं पर काम नहीं करते. नहीं करते हैं, आएंगे थोड़ा कचरा निकालेंगे फिर वैसा छोड़ के चले जाते हैं. बोलो गटर साफ करो अच्छे से, तो गटर साफ अच्छे नहीं करते. अच्छे नहीं करते, पैसा तो सब गली वाले देते लेकिन गटर साफ नहीं होता है अच्छे. जाता है एकदम, गटर जाम हो गई है, मच्छर इतना लगते हैं कि कुछ कहने का नहीं. दोनों बाजू के गटर भर गया है. और क्या, ये बच्चे लोग गिरते रहते हैं, सयान जाते रास्ते में गिर जाते हैं, बच्चे लोग को लेके आने जाने का तकलीफ है बस. और क्या ताई, काय सांगाल, रोज इथे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? माझ्या मागेच घाणीचं साम्राज्य आहे आणि इथे तुम्ही रोज राहता, काय सांगाल? इथं आहे ना, आता तर जरा पाणी नाही म्हणून, पाणी भरल्याच्या नंतर ना इथं काही चालायला पण येत नाही आणि एवढी घाण आहे की इथं राहणारे माणसं आहेत ना खरंच वैतागून गेलेत सगळे. आणि इलेक्शन आलं का तरच हे लोक गल्ली गल्लीने पळतात आणि परत काही ध्यान देत नाही. पूर्ण किडे असे वर येत आहेत आणि सगळे मोरीमधनं घरामधनं सगळे लहान लहान पोरांना त्रास आहे बघा. इकडं सगळे आजारी पडलेत आमच्या गल्लीमध्ये आणि मच्छर तर इतके लागतात ना का सांगू नका. महिलांना इथे त्रास आहे का कोणता? म्हणजे आता मद्यपान करणारे पुरुष वगैरे इथे आहेत, दारू वगैरे पिऊन मुलं असतात का इथे रात्रीचे?
नाही दारू पिणारे मुलं नाहीत आमच्या इकडं. आणि बघ गल्ली तर आमची चांगली आहे, पण फक्त आहे ना हे आम्हाला लय त्रास आहे. आता जसं जसं इलेक्शन येईन तसं तसं आहे ना, ते लोक सगळे लाईनीतच येतात साफ करायला. आता काल परवा आले होते आणि इकडेच काढलं, त्या गल्लीमध्ये तसेच सगळे घाण राहिले. तिकडून कोणी साफ केलं नाही. काढतात आणि असं कचरा असं हे करतात आणि जातात. मतं मागायला येतात, पण काय कोणती निराकरण समस्यांचं तुमच्या करत नाही अजूनपर्यंत तर नाही. हा आम्हाला कसं आम्ही मत देऊ, पण आमचं तुम्ही हे तर करा. तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार तर आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार. मग असं तर कोण देणार नाही. आणि वोट तर आमच्या इकडे भरपूर आहे. 5-6 गल्ल्यांचे किती माणसं आहे तिथं वोट द्यायला. पण इथं कुणीतरी लक्ष घाला ना. या ना, ऐका नाही, समोर या आणि साफ करून घ्या ना सगळं. प्रभाग क्रमांक 142 मानखुर्द येथील स्थानिक नागरिकांच्या अवस्था आपण जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता येथील शौचालयाची व्यवस्था. शौचालय हे अद्यापही इथे बंद आहे. अद्यापही या शौचालयामध्ये कुठलेही नागरिक जाऊ नाही शकत, कारण आता दुपारची वेळ आहे. स्थानिक नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आलंय, पण स्थानिक नागरिकांसाठी बांधलेल्या शौचालयाला ताला इथे लावण्यात आला आहे. मात्र इथे अस्वच्छते आणि घाणीचं साम्राज्य सुद्धा निर्माण झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आलं, मात्र नागरिकांनाच हे उपलब्ध नाही आहे. आणि चक्क इथे ताळा लावला आहे. म्हणजे आता रात्रीची सुद्धा वेळ नाही, दुपारची वेळ आहे. एखाद्या पुरुषाला असो महिलाला असो कुठली इमर्जन्सी आली तर ती स्थानिक महिला नेमकी जाणार कुठे? तिला जर इमर्जन्सी असेल तर तिने कुठे जावं, म्हणजे तिला शौचालयासाठी कुठे जावं लागेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण इथे कुठली पण सोयी सुविधा शौचालयाची उपलब्ध नाही. उपलब्ध आहे, सरकारने शौचालय बांधून ठेवलंय, पण त्याला ताळा लावून ठेवलाय. दादा काय सांगाल, इथे रोज तुम्हाला इथल्या समस्या कोणकोणत्या उद्भवतात आणि शौचालयाला चक्क दुपारच्या वेळेला ताळा लावलाय? हर दिवसाचा तोच आहे. आता 5 वाजता येणार तो, आता 5 वाजता चालू करणार 12 वाजतापर्यंत, नंतर तो घरी जाणार. मग नंतर सकाळी 5 वाजता येणार तो. तर असा प्रॉब्लेम तो होतो दुपारी. तर काय करायचं, त्याचं बोलणं कसं असतं, बाहेर पण बाथरूम आहे, शौचालय आहे रोडावर, तिकडे पण आहे. असा ते आता एकटा माणूस आहे तो असा बोलतो, तर आपण काय करू शकतो? आता कॉपरेट तर करायला लागणार आपल्याला. आणि इथं तर प्रॉब्लेम आहे, गटरचा पण प्रॉब्लेम आहे, पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. इथं साफसफाई होत नाही, काय नाही, इथं कोण बघत नाही. इथं कॉल करा, कंप्लेंट करा, कोण ऐकत नाही. इथं तर काय तो काय बोलतात दत्तकवाला, त्याला मी किती बार कॉल पण केला, त्याला फोटो पण पाठवला. चॉकअपचा गटर चॉकअप आहे, तो काय लक्ष देत नाही आणि कोण पण लक्ष इथं देत नाही. इथं लय त्रास व्हायला लागलाय माणसा लोकांना. इथं तुम्ही विचारू शकता, बाया लोक पण आहे, किती बघा गटर पण भरलाय, तिथं तर बघा काय हालत आहे. ह्याला पण बघा, आमचे गुप्ता भाऊ आहे, ह्याला पण विचारू शकता, लय प्रॉब्लेम आहे इथं. जर एखादी वृद्ध महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्याला जर दुपारच्या वेळेला इमर्जन्सी मध्ये शौचालयाला जायचं असेल आणि तो तिथपर्यंत चालून जाऊ शकत नाही अद्यापही, आणि मग इथे शौचालयाला चक्क टाळा ठोकण्यात आलाय, कारण सरकारने शौचालय उपलब्ध करून दिलं, सरकारने टाळा ठोकलाय का? बरोबर. तर आता त्याला बोलायला पाहिजे, चाबी देऊन जायला पाहिजे कोणाला, आम्हाला पण देऊन जावा. आता एक चाबी कोणाकडे आहे का नाही तो माहित नाही. आहे आता आहे बोलतं. आता तर आतापर्यंत हे प्रॉब्लेम झाला नाही. आता खरं सांगतो तुम्हाला, असं वाटणार का तुम्हाला का हे प्रॉब्लेम कोणाला असापर्यंत आज झाला नाही. हाय बरं आहे, ठीक आहे. आता 1 वाजतापर्यंत बंद करतो, तो 5 वाजता चालू करणार. तर त्रास तर होतो, कोणाला त्रास होतो, कोण बोलणार नाही. आता बोलणार माणसं बोलतं, बरोबर का नाही? काय सांगाल आजी, कोणकोणत्या समस्या इथे रोज तुम्हाला उद्भवतात? आम्हाला सगळं समजतं, म्हणजे आमचं सगळं साफसफाई काय नसते आणि आमच्या एरियातला आम्हाला माणूस निवडून पाहिजे. आम्हाला हे पाहिजे. ढेरंगे आला ना, ढेरंग्याला कोणी बी कधी हाका मारली तरी तो उभं राहतोय, तरी तो येतोय. भांडणं कोणची जुळली काही झाली तरी तो उभा राहतोय. म्हणून ढेरंग्याला सगळ्यांनी मतदान करावं असं माझं म्हणणं आहे. इथे रोज साफसफाई होते का? नाही होत. हे काय भरलंय ना, चालायला जागा नाही राहत. तो बिचारा येतो कधीतरी सांगितलं तो साफ करून जातोय. हे जे निवडून दिले ते कधी आले का? 5 वर्षात कोण फिरकलं नाही. निवडून घेऊन निवडणुकी झाली म्हणजे झाले, जे ते आपल्या घराने घुसले. ढेरेंगे तुम्हाला पाहिजे इथे? हा, आम्हाला ढेरेंगे पाहिजे. काय वाटतं? ते
काय सांगाल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, एकंदरीत त्याचा परिणाम कुठेतरी पडेल मराठी माणसांवर? तर आता आमच्या एरियात आम्हाला ते आले पाहिजे, पडणार तर आहेच ना. असं थोडं होते का त्यांना परिणाम नाही होणार की आहेच की, पण तरी पण आम्हाला ढेरेंगे निवडून आले पाहिजे एवढं माहिती आहे. स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की गटारीच्या असेल, पाण्याच्या असेल, शौचालयाची व्यवस्था, शौचालयाचा प्रॉब्लेम असेल, असे अनेक प्रॉब्लेम त्यांना इथे उद्भवतात. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.